January, we are celebrate 75 Republic Day is a national festival. It is a very important day for our constitution to us, and I am proud very much. Jai Hind, Jai Bharat. अभियान करता हूँ कि गणतंत्र 75 वर्ष का इतिहास अति संघर्ष वाला रहेगा, मगर हमारे सेनानियों का अनुमान करता हूँ कि सेनानियों स्वतंत्र निर्माताओं को कई ज्यादा संघर्ष किया, जिनकी बदौलत आज इस पर्व मना रहे। स्वतंत्र सेनानी और संविधान निर्माताओं ने इसकी नमन करता हूँ कि आज का यह पर्व कर्तव्य का पर्व है, वह समता का पर्व है। एवढे बोलून माझे भाषण संपवतो। जय हिंद, जय भारत, धन्यवाद. यानंतर संचालक भारत मातेला वंदन करून करते माझे भाषण सुरुवात. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक वंदनीय गुरुच्या वर्ग आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना प्रथम प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 26 जानेवारी भारतीय इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस. आपल्या देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एक नव्या पर्वाची सुरुवात केली होती. तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आपण भारतीय दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या अभिमानाने उत्साहाने साजरा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना लिहिली. भारतीय राज्यघटना संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी ती स्वीकारली व 26 जानेवारी 1950 रोजी ती अंमलात आली. पंडित जवाहरलाल नेहरू यांची लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकवून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्यांची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य भारत देश इंग्रजांच्या गुलामीमुक्त स्वातंत्र्य वाटप. पुढील काय असेल, पुढील वाटचाल काय असतील, लोकांच्या कल्याणासाठी कोणत्याही निर्णय हे साधण्यासाठी एक राज्यघटना बनवण्यात आली. त्यासाठी एक समिती नेमण्यात आली. त्या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. भारतीय राज्यघटना जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना आहे. दरवर्षी 26 जानेवारीला दिल्ली येथे ध्वजारोहण केले जाते. भारताचे पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करतात. त्यात मागील वर्षाचा आढावा घेऊन नवीन वर्षाच्या नवीन योजना जाहीर केल्या जातात. स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यवीरांना आदरांजली वाहिली जाते. शेवटी जाते एवढेच या जन्मसिद्धांचा मायभूमीत पेशवा तिरंगा समाज गणेश सांडाविरुद्ध रिया मातृभूमीसाठी सांडाविरुद्ध रिया मातृभूमीसाठी हर एक जन्मी भारत माता देश हर एक जन्मी भारत माता. जय हिंद, जय भारत. Today is our Republic Day. I wish you all a very happy Republic Day. Republic Day is our national festival. On 26 January, our Constitution come into force. We shall respect our Constitution. Republic Day is a very proud for us. I love my country very much. I am proud to be an Indian. Jai Hind, Jai Bharat. नमस्कार, मी इतिहास ज्यांनी भारत देश घडवला. सर्वांचा माझा नमस्कार. माझे नाव धनश्री. आज 26 जानेवारी हा दिवस आपला भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारतात संविधान अंमलात आले. संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क मिळवून दिले आहे, म्हणून भारत देश मला फार आवडतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. माझ्या मित्रांनो, आज मी तुम्हाला काही 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांत चित्तीने ऐका. शिवाजी नम्र विनंती. 26 जानेवारी हा एक प्रजासत्ताक दिवस आहे. प्रजासत्ताक दिवस एक राष्ट्रीय सण म्हणून ओळखला जातो. 26 जानेवारी हा एक आनंदाने आपण साजरा करतो. जिल्हा स्वातंत्र्याने म्हणून आपल्या गोव्याने लढण्यासाठी जिल्हा स्वातंत्र्याने आपल्या गोव्याने लढण्यासाठी माणूस आपण उभे आहोत महाराष्ट्राच्या मध्ये. एवढे म्हणून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. माझे नाव युवा. माझे नाव युवा. आज 26 जानेवारी आपला भारत देश प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. सणानिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय भारत. सर्वांनी भारत देश सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अनुष्का. आज 26 जानेवारी आपला भारत देश प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला. जय हिंद. प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा होतात. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा एक भारताचा राष्ट्रीय सण आहे. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, पण त्या स्वातंत्र्याला आकार मिळाला 26 जानेवारी 1949 रोजी. कारण या दिवशी भारतात संविधान अंमलात आले. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. एवढं तुम्ही माझे भाषण संबोधून जातात एवढं समजा वाटते. फूल है गुलाब का कली किस काम की, फूल है गुलाब का कली किस काम की, जो मेरे प्रजासत्ताक दिन को काम नहीं आते इसकी जिंदगी क्या काम की, इसकी जिंदगी का काम की. जय हिंद.
देश बनला. या दिवशी आपल्या दिल्लीतील राजपथावर अनेक कार्यक्रम ठेवले जातात. या कार्यक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थी, सैन्य इत्यादी सहभागी होतात. हा दिवस आपल्याला एकता आणि समानता आणि बंधुत्वाची शिकवण देतो. एवढे बोलून माझे भाषण संपवतो. जय हिंद. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा एक राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहे. हा दिवस आपल्याला शांतताने ऐकू शिकवतो. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे. जय